50,000 सैनिक, 10,000ची अतिरिक्त फौज, 5,000 मरीन्स, 3 हेवी एअरक्राफ्ट कॅरियर्स, 100 पेक्षा जास्त फायटर जेट्स. इराण विरुद्धच्या युद्धासाठी अमेरिका तयार आहे. मागच्या 20 वर्षात अमेरिकेनं मिडल ईस्टमध्ये एवढा मोठा फौजफाटा पहिल्यांदाच पाठवलाय. कारण स्पष्ट आहे, अमेरिका लवकरच इराणमध्ये आपलं सैन्य उतरवणार. याची सुरुवात इराणच्या खर्ग आयलंड पासून होणार. पण अमेरिका या युद्धात एकटा नाहीये. अमेरिकेसोबत इस्रायल सुद्धा आहे. मुळात इस्रायलच्या आग्रहामुळेच अमेरिकेनं या युद्धात उडी मारल्याचं म्हटलं जात आहे. मग जर अमेरिका इराणमध्ये आपलं एवढं सैन्य पाठवत असेल तर मदतीला इस्रायल किती सैनिक पाठवतोय? जाणून धक्का बसेल. उत्तर आहे 0. इराण विरुद्ध ग्राउंडवर फक्त अमेरिकाच युद्ध लढणार आहे. इस्रायल इराणमध्ये स्वतःचा एकही सैनिक पाठवणार नाही असं बोललं जात आहे. यामुळे ऐन युद्धाच्या वेळी इस्रायलनं माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. इस्रायलनं युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना धोका दिल्याचंही म्हटलं जात आहे. हा विषय नक्की काय आहे? इस्रायल इराणमध्ये आपलं सैन्य का पाठवणार नाहीये? याचा अर्थ इस्रायलनं युद्धातून माघार घेतलीये का? इस्रायलच्या मदतीशिवाय अमेरिका आपलं सैन्य इराणमध्ये का पाठवतंय? समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी इस्रायल इराणमध्ये आपलं सैन्य पाठवणार नसल्याची बातमी काय आहे ते पाहू. ही बातमी दिली आहे इस्रायली मीडियानं. इस्रायलच्या चॅनल 12नं म्हटलं आहे की अमेरिकेनं जरी इराणमध्ये आपलं सैन्य उतरवलं तरी इस्रायल त्या सैन्यासोबत जमिनीवरचं युद्ध लढणार नाही. म्हणजेच इस्रायल इराणमध्ये आपले सैनिक पाठवणार नाही. इस्रायल सध्या इराण विरुद्ध हवेतूनच ऑपरेशन राबवत आहे. इस्रायली सैन्य मिसाईल्स आणि ड्रोननं इराणवरती हल्ले करत आहे. इकडे अमेरिकेचा प्लॅन आहे इराणचं खर्ग आयलंड घेण्याचा. त्यासाठी अमेरिकेनं मोठ्या प्रमाणात आपल्या फौजा मिडल ईस्टमध्ये बोलवल्या आहेत. मात्र इस्रायल या सगळ्यामध्ये सहभागी होणार नसल्याचं दिसतंय. याबाबत इस्रायलच्या सरकारकडून अजून अधिकृत काहीही सांगण्यात आलेलं नाही. मात्र इस्रायली मीडियाच्या म्हणण्यानुसार अमेरिका इराणमध्ये एकटाच युद्ध लढणार आहे. इथे प्रश्न हा आहे की इस्रायल असं का करतोय? अमेरिका जरी इराणमध्ये आपलं सैन्य पाठवत असला तरी इस्रायल त्यात सहभागी का होत नाहीये ते समजून घेऊ. लेफ्टनंट जनरल अयाल झमीर हे इस्रायल डिफेन्स फोर्स म्हणजेच IDF चे चीफ ऑफ जनरल स्टाफ आहेत. अलीकडेच त्यांनी असं वक्तव्य केलं ज्यामुळे इस्रायलमध्ये मोठी खळबळ माजली. झमीर यांनी इस्रायलच्या सुरक्षा कॅबिनेटला एक अत्यंत गंभीर इशारा दिला होता. ते म्हणाले होते, इस्रायलचं सैन्य कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. रिपोर्ट्सनुसार इस्रायलच्या कॅबिनेटची बंद दाराआड एक मीटिंग झाली ज्या झमीर यांनी इस्रायलच्या मंत्र्यांना 10 धोक्याचे इशारे दिले. झमीर यांनी म्हटलं, सध्या IDF कडे जवळपास 20,000 सैनिकांची कमतरता आहे. जर नवीन सैनिकांची मोठ्या प्रमाणावर भरती झाली नाही तर इस्रायलचं सैन्य मिडल ईस्टमध्ये आपले मिलिटरी ऑपरेशन्स चालू ठेवू शकणार नाही. झमीर यांनी म्हटलं होतं की इस्रायलचं सैन्य आता पूर्णपणे थकून गेलंय. सध्या जे रिझर्व्ह सैनिक आहेत ते सुद्धा फार काळ टिकणार नाहीत. काही रिपोर्ट्सनुसार झमीर यांनी इस्रायलचं सैन्य विखुरलं असल्याचा इशाराही दिला होता. सैन्याचा ब्रेकिंग पॉइंट आला आहे आणि असं जर चालू राहिलं तर सैन्यामध्ये अंतर्गत उठाव होऊ शकतो असा इशारा झमीर यांनी दिल्याचं म्हटलं जात आहे. खरं तर हे युद्ध मागच्या महिन्याभरापासून सुरू आहे. युद्धात आतापर्यंत इराणचे 6,000 सैनिक मृत्युमुखी पडल्याचं म्हटलं जात आहे. इराणचे अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारीही ठार झाल्याचं समोर आलंय. दुसरीकडे इस्रायलनं मात्र त्यांच्या फक्त 11 सैनिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. इस्रायलच्या या आकड्यावर अनेकांकडून संशय व्यक्त केला जातोय. इस्रायल सैनिकांच्या मृत्यूचे खरे आकडे लपवत असल्याचा दावा केला जातोय. इराणच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो इस्रायली सैनिक ठार झाले. मात्र इस्रायल हे लपवतोय. खरं काय हे कोणालाच माहित नाही. आता लेफ्टनंट जनरल अयाल झमीर यांनी जो इशारा दिलाय त्यामुळेच इस्रायल आपलं सैन्य इराणमध्ये पाठवणार नसल्याचं म्हटलं जात आहे. इस्रायलच्या या निर्णयामागे आणखी एक कारण सांगितलं जात आहे. ते म्हणजे लेबनॉन मधली सशस्त्र संघटना हिजबुल्ला. इस्रायल सध्या लेबनॉनमध्ये हिजबुल्ला विरुद्धच्या युद्धात अडकला आहे. इस्रायलने इराण विरुद्ध युद्ध सुरू केल्यानंतर हिजबुल्लानं इस्रायलवरती हल्ले चालू केले. सध्या दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात भीषण संघर्ष सुरू आहे. या संघर्षात इस्रायलचं मोठं नुकसान झालंय. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या सैनिकांसह इस्रायली नागरिकांचाही मृत्यू झालाय. सोबतच इकडे यमनमधले हुती बंडखोरही इराणच्या बाजूने आक्रमक झाले. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सुद्धा इस्रायलवरती हल्ले सुरू केले. 2 दिवसांपूर्वीच हुतींनी जाहीर केलं की त्यांनी इस्रायलवरती मिसाईलनं अटॅक सुरू केलेत. आम्ही इस्रायलच्या लष्करी ठिकाणांना टार्गेट केलं असून आमचे हल्ले चालूच राहतील असं हुतींनी म्हटलंय. यामुळे इस्रायलवरचा ताण आणखी वाढतोय. इस्रायलला पूर्वेकडून इराण, उत्तरेकडून हिजबुल्ला आणि दक्षिणेकडून हुती अशा तिन्ही बाजूंनी हल्ले झेलावे लागतायत. यामुळे इस्रायलचं प्रचंड नुकसान व्हायला लागलंय.
त्यामुळेच इस्रायल आपलं सैन्य इराणमध्ये पाठवत नसल्याचं बोललं जातंय. खरं तर इस्रायलचा इतिहास राहिला आहे की अमेरिकेनं जेव्हाही मिडल ईस्टमध्ये आपलं सैन्य पाठवलं त्या युद्धात इस्रायल कधीच थेट उतरला नाही. अमेरिकेनं 2003 साली इराकवरती आक्रमण केलं होतं. त्यावेळी अमेरिकेचे तब्बल 1.5 ते 2 लाख सैनिक इराकमध्ये उतरले होते. अमेरिकेच्या मदतीला युकेनं आपले 45,000 सैनिक पाठवले होते, पण इस्रायलनं मात्र आपला एकही सैनिक पाठवला नव्हता. हेच 1990च्या दशकातल्या गल्फ वॉरमध्येही झालं होतं. त्या युद्धात सद्दाम हुसेनच्या इराकनं इस्रायलच्या तेल अवीव आणि हैफा सारख्या शहरांवरती हल्ले केले होते. मात्र अमेरिकन सैन्य आल्यानंतर इस्रायल थेट युद्धात उतरला नाही. इस्रायलचं सैन्य या युद्धापासून दूरच राहिलं होतं. हेच आता इराणच्या बाबतीतही घडताना दिसतंय. अमेरिका जरी आपलं सैन्य इराणमध्ये पाठवणार असला तरी इस्रायल मात्र थेट जमिनीवरच्या युद्धात भाग घेणार नाही अशी शक्यता आहे. आता प्रश्न हा आहे की जर इस्रायलनं इराणमध्ये आपलं सैन्य पाठवण्यास नकार दिलाय तर मग अमेरिका इराणमध्ये आपलं सैन्य का उतरवतोय? अनेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार इराणवरती ग्राउंड अटॅक करणं अमेरिकेसाठी आत्मघातकी ठरू शकतं. अमेरिकन सैन्याची व्हिएतनाममध्ये जी अवस्था झाली होती त्यापेक्षा वाईट अवस्था इराणमध्ये होऊ शकते. इराण हा इराकपेक्षा आकारानं 4 पट मोठा आहे. इराणकडे स्वतःचं प्रशिक्षित सैन्य आहे, IRGC आहे. अमेरिकेनं जेव्हा इराकवरती हल्ला केला होता तेव्हा आपले 1.5 ते 2 लाख सैनिक पाठवले होते. सोबत युकेचे 45,000 सैनिक होते. तेव्हा कुठे अमेरिकेला सद्दाम हुसेनचा पराभव करता आला होता. आता इराणवरती हल्ला करायचा असेल तर अमेरिकेला कमीत कमी 5 लाख सैनिक पाठवावे लागतील. पण मिडल ईस्टमध्ये अमेरिकेचे सध्या फक्त 50 ते 60,000 सैनिक उपस्थित आहेत. मग इतक्या कमी सैनिकांच्या जोरावर अमेरिका इराणवरती हल्ला का करतोय? तर या बाबतीतही वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही दाव्यानुसार डोनाल्ड ट्रम्प हे सगळं जाणून बुजून करत आहेत, कारण त्यांना युद्धाच्या नावाखाली अमेरिकन काँग्रेसकडून पैसा काढून घ्यायचा आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की व्हाईट हाऊसनं इराण विरुद्धचं युद्ध लढण्यासाठी आणखी $200 बिलियन फंडिंग मागितली आहे. समजा अमेरिकेच्या 50,000 सैनिकांनी इराणवरती हल्ला केला तर साहजिकच हे सैनिक इराणमध्ये सत्ता बदल घडवण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीत. हे सैनिक तिथे पकडले जातील, इराणकडून त्यांचे हाल केले जातील. त्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी अमेरिकेला आणखी मदत पाठवावी लागेल. हे करण्यासाठी ट्रम्प काँग्रेसकडे आणखी पैशांची मागणी करतील. अशा प्रकारे युद्ध जितके दिवस लांबेल तितका खर्च वाढेल, ज्यातून ट्रम्प यांना फायदा करून घेता येईल. त्यामुळेच ट्रम्प हे एवढ्या कमी सैनिकांसोबत इराणवरती हल्ला करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण हे फक्त दावेच आहेत. याबाबत अजून ठोस असे कोणतेही पुरावे नाहीत. मात्र सध्या तरी इराण आणि अमेरिका यांच्या जमिनीवरती युद्ध होणार असल्याचं दिसतंय आणि इस्रायल या युद्धात सहभागी होणार नाही अशी शक्यता आहे. आता अमेरिका जेव्हा प्रत्यक्ष इराणवरती हल्ला करेल त्यावेळी इस्रायल अधिकृतपणे काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? इस्रायल इराण विरुद्ध युद्ध लढण्यासाठी आपलं सैन्य जमिनीवरती उतरवणार का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.